नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। इंदुरीकर महाराजांचे चांगले दिवस आता फिरलेले आहेत। इंदुरीकर महाराजांच्या आयुष्यातले जे काही चांगले दिवस होते ते सुद्धा आता संपलेले आहेत आणि त्यांच्या मागे एकसारखीच साडेसाती लागलेली आहे असंच आता म्हणावं लागेल। कारण मुलीचं लग्न होतं न होतं तेच आता त्यांच्या जावईवर कोमात जाण्याची वेळ आलेली आहे आणि ती सुद्धा कोणामुळे, तर स्वतः इंदुरीकर महाराजांचा मुलगा कृष्णा इंदुरीकर याच्यामुळे। का त्यांचा मुलगा आपल्या सख्या बहिणीच्या संसारामध्ये विष कालवत आहे, त्याला स्वतःच्या बहिणीचं चांगलं झालेलं बघवत नाही का, असेच प्रश्न आता सगळेजण विचारू लागलेले आहेत। नेमकं या कृष्णा इंदुरीकर याने असं काय केलेलं आहे की ज्यामुळे हा संपूर्ण अनर्थ घडलेला आहे। चला तर सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राइब करा। सुरुवातीला जाणून घेऊ हा कृष्णा इंदुरीकर म्हणजेच इंदुरीकर महाराजांचा मुलगा इतके दिवस नेमकं कुठे होता, तो काय करतो त्याच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ। तर मंडळी, आता मागेच इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं म्हणजेच ज्ञानेश्वरीचं लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये झालेला अफाट खर्च यावरून सगळीकडे उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू होती। पण याच लग्नामधून एकच धक्कादायक सत्य उघडकीस आलं होतं, ज्यामुळे सगळीकडे या लग्नाची चर्चा दुपटीने वाढली होती। ते सत्य आहे इंदुरीकर महाराज यांच्या मुलाचं। सगळ्यांचं लक्ष नवरदेव नवरीकडे होतं, पण तेवढ्यामध्येच एक तरुण इतक्या मोठ्या लग्नामध्ये देखील एकदम सर्वसामान्य साधारण माणसासारखाच वागत होता, तो म्हणजे कृष्णा इंदुरीकर। जो इंदुरीकर महाराजांचा मुलगा, ज्याचा चेहरा अत्यंत शांत पण डोळ्यांमध्ये एक वेगळंच तेज, वागण्यामध्ये कायम कमालीचा संयम, मंत्र्यांच्या जवळ उभा राहून सर्व व्यवस्था पाहण्यात अत्यंत व्यस्त असलेला हा तरुण मुलगा जेवढा साधा दिसतोय त्याच्या मागचं सत्य मात्र तितकंच धक्कादायक आणि गूढ आहे। ज्यावेळी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री बोलायला उभे राहिले होते तेव्हा त्यांनी कृष्णाबद्दल एक असं विधान केलं की ज्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांचा प्रत्येकाचाच काळजाचा ठोका चुकला। खरं तर हा प्रश्न इंदुरीकर यांच्या वारसाचा नाही किंवा संपत्तीचा नाहीये। प्रश्न असा आहे की कीर्तनाचा एवढा मोठा वारसा असताना हा मुलगा इतके दिवस जगाच्या नजरेपासून कुठे गायब होता, तो नक्की कुठे असतो, तो नेमकं काय शिक्षण घेतो आणि त्याने आता असं काय केलं की इंदुरीकरांच्या जावयाला कोमात जाण्याची वेळ आली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं असं कोणतं रहस्य उघडकीस आलंय की ज्यामुळे नामदेव शास्त्रींनी देखील आश्चर्यचकित होऊन त्याच्याविषयीची माहिती दिली। मग काय आहे कृष्णा निवृत्ती देशमुख याचं ते गूढ रहस्य? नामदेव शास्त्रींच्या त्या एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ का उडाली होती? वारकरी संप्रदायाचा हा भावी वारसदार भविष्यात कोणतं वादळ घेऊन येणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा विशेष रिपोर्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की सत्य तुम्ही विचार केलाय त्यापेक्षा सुद्धा खूप वेगळं आहे। कालपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एका राजेशाही लग्नाच्या झगमगाटामध्ये हरवलेला होता। 100 एकरचा तो भला मोठा मंडप, हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची ती मांदियाळी, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कन्येचा ज्ञानेश्वरीचा हा विवाह सोहळा म्हणजे जणू आधुनिक काळातील एक सोहळाच होता। पण या भव्य दिव्य सोहळ्याच्या गर्दीमध्ये एक तरुण चेहरा असा होता की ज्याच्याकडे पाहून अनेकांच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलं होतं। शांत नजर, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज, वागण्यात कमालीचा संयम, हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून इंदुरीकर महाराजांचा एकुलता एक मुलगा, त्यांच्या कीर्तनाचा खरा वारसदार कृष्णा निवृत्ती देशमुख। आता प्रश्न या लग्नाचा नाही किंवा संपत्तीचा नाही, पण प्रश्न हा आहे की हा मुलगा इतके दिवस कुठे होता, हा जगाच्या नजरेपासून कुठे गायब होता। खरं तर याची चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी याच्याबद्दल असं भाकीत केलं की ज्यामुळे अनेक दिग्गजांच्या भुवया उंचावल्या। त्याचं रहस्य बाहेर आलं। खरं तर ही गोष्ट सुरू होते सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडिओ व्हायरल झाला होता साधारणपणे काही दिवसांपूर्वी, म्हणजेच काही वर्षांपूर्वी। एका 8 ते 9 वर्षाचा चिमुरडा मुलगा स्टेजवर उभा राहिला आणि अतिशय सुमधुर आवाजामध्ये सुंदर अति ध्यान उभे विठेभरी हे अभंग गात होता। लोक हे सगळं बघून थक्क झाले होते। इंदुरीकर महाराजांचा हा धाकटा लोकांच्या मनात होता की हा मुलगा आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कीर्तनाच्या सेवेमध्ये उतरेल, वडिलांसोबत तो कीर्तन करू शकेल। पण अचानक काही वर्षांपूर्वी तो चेहरा गायब झाला, ना कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसला,
ना सोशल मीडियावर. इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलाला प्रसिद्धीच्या झगमगाटापासून पूर्णपणे दूर ठेवलं होतं, तोडून टाकलं होतं. का? काय होतं महाराजांच्या मनामध्ये? त्यांनी कृष्णाला अशा एका ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतला होता की जिथे पोहोचणं साध्यासुध्या मुलाचं काम नव्हतं. तो काळ म्हणजे कृष्णाच्या आयुष्यातला वनवास होता की साधना? सगळं सत्य बाहेर येणार होतं. अनेकांना वाटलं होतं की कृष्ण हा मोठ्या बापाचा लेक. बाप कीर्तन करतोय, बक्कळ पैसा कमवतोय म्हटल्यावर कृष्णा कदाचित एका मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये, पुणे, मुंबई किंवा बाहेरच्या देशामध्ये गेला असेल, मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असेल. पण नाही, इंदुरीकर महाराजांनी त्याला अशा ठिकाणी पाठवलं होतं ज्याला महाराष्ट्राची काशी म्हटलं जातं. ते ठिकाण म्हणजे भगवानगड. भगवानगड म्हणजे एका विशिष्ट ठिकाणाचं श्रद्धास्थान, राजकारणाचं शक्तिपीठ. या गडाच्या कुशीमध्ये एक असं विद्यापीठ आहे जिथे नियम लोखंडी शिस्तीचे आहेत आणि ते विद्यापीठ म्हणजे ज्ञानेश्वरी विद्यापीठ. येथे प्रवेश मिळवणं सोपं असलं तरी सुद्धा या ठिकाणी टिकून राहणं मात्र महाकठीण आहे. कृष्णा इथे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून अज्ञातवासात राहून वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतोय. इथला नियम माहीत आहे का? 6 वर्ष गडावर पूर्ण वेळ राहावं लागतं. घराची ओढ, मोबाईलचा वापर आणि चंगळवाद इकडे चालत नाही. सुरुवातीचे 3 वर्ष पाया पक्का करावा लागतो, पण कृष्णाने जे करून दाखवलं ते पाहून खुद्द नामदेव शास्त्री देखील चक्रावून गेले. लग्नाच्या सोहळ्यात आणि त्यानंतर काही मुलाखतींमध्ये भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी कृष्णाबद्दल जे विधान केलं त्याने सर्वांचेच कान टवकारले. नामदेव शास्त्रीजी म्हणाले, गेल्या 23 वर्षामध्ये मी कृष्णासारखा बुद्धिमान मुलगा पाहिलाच नाही. हे वाक्य साधन होतं. नामदेव शास्त्री म्हणजे न्यायाचार्य. त्यांचे शेकडो विद्वान त्यांनी घडवले, पण कृष्णाबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती. ते पुढे असं सुद्धा म्हणाले की पुढचा जो इंदुरीकर असेल तो जगातील मोठ्या मोठ्या विद्वानांना आणि बुद्धिमानांना सुद्धा गार करणारा असेल. कृष्णा केवळ कीर्तन करणार नाही, तर तो ज्ञानेश्वरीचा असा अर्थ सांगेल जो आजवर कुणीही सांगितलेला नसेल. पण इथेच खरा सस्पेन्स वाढतो, कारण कृष्णाच्या बुद्धिमत्तेला फक्त वारकरी संप्रदायाची जोड नाहीये, तर त्याच्या आयुष्यामध्ये एक दुसरंच अत्यंत गोड वळण लागलं आहे. आता आपण वळतोय एक अशा गोष्टींकडे की जे ऐकून अनेकांना धक्का बसू शकतो. वारकरी संप्रदायाचा हा भावी आधारस्तंभ सोशल मीडियावर ज्या गोष्टी शेअर करतो त्या थक्क करणाऱ्या असतात. कृष्णावर वारकरी परंपरेसोबतच ओशो रजनीश याचा सुद्धा प्रचंड प्रभाव आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. ज्या ओशोंनी जगाला बंडखोर विचार दिले, ज्याच्या विचारांवर अनेकदा टीका झाली, त्या ओशोंचे विचार कृष्णाच्या मनावर एवढ्या कमी वयापासूनच कोरले गेलेले आहेत. त्याच्या स्टेटसमध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये अनेकदा ओशो, आचार्य प्रशांत आणि विकास दिव्यकीर्ती सरांच्या विचारांची झलक दिसते. हे कशाचं लक्षण आहे? याचा अर्थ असा आहे की येणारा काळ फक्त पारंपरिक कीर्तनाचा नसेल. कृष्ण हा मॉडर्न वारकरी म्हणून समोर येईल. तो जुन्या रूढींना फाटा देऊन विज्ञानाची आणि अध्यात्माची सांगड घालणारा कीर्तनकार ठरणार. तो कीर्तन करताना जेव्हा ओशोंची, माऊलींची करुणा एकत्र आणेल, तेव्हा तो सस्पेन्स आणि उत्कंठा कायम असेल. याची कल्पना न केलेली बरी. ज्ञानेश्वरीच्या लग्नामध्ये कृष्णाने ज्या पद्धतीने व्यवस्था सांभाळली ते पाहून तिथे आलेले दिग्गज अवाक झाले. कोटींच्या खर्चाचे लग्न, पण कृष्णा मात्र एखाद्या सामान्य सेवकासारखाच त्या ठिकाणी राबत होता. जेव्हा त्याच्या मामाचे म्हणजेच गोरख शेठ यांचे आभार मानण्याची वेळ आली, तेव्हा कृष्णाचं वक्तृत्व पहिल्यांदा जगासमोर आलं. त्याचा आवाज हुबेहूब इंदुरीकर महाराजांसारखा आहे, पण त्याच्यात एक वेगळाच ठराव आहे. लोक म्हणतात मुलगा बापाच्या पावलावर पाऊल ठेवतो, पण कृष्णाने स्वतःची एक वेगळीच पाऊल म्हणजेच पाऊल वाट शोधलेली आहे. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामधून अनेकदा लग्न साधी करा असं म्हटलं जातं, पण स्वतःच्या मुलीचं लग्न ग्रँड केलं म्हणून त्यांच्यावर लोकांनी अनेक नकारात्मक टीका केल्या. मात्र कृष्णाकडे पाहिल्यावर असं जाणवतं की महाराजांनी आपल्या मुलाला मात्र अशा शिस्तीने ठेवलंय, अशा शिस्तीने घडवलंय की तो उद्या समाजासमोर एक नवा आदर्श ठेवेल. नामदेव शास्त्रींनी जाहीरपणे सांगितलं की माझ्यानंतर ज्ञानेश्वरीची धुरा कृष्णाच सांभाळेल. हे विधान खूप मोठं आहे. याचा अर्थ कृष्णा केवळ कीर्तनकार नाही, तर एका मोठ्या परंपरेचा प्रमुख होणार आहे. कृष्णा सध्या त्याच्या शिक्षणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. तो जोपर्यंत ब्रह्मचारी राहून गडावर शिक्षण घेतोय तोवर त्याचा सगळा खर्च भगवान गडच करतोय. पण सस्पेन्स इथे संपत नाही. सस्पेन्स खरा इथून सुरू होतोय. जेव्हा मुलगा गडावरून खाली उतरेल, हातात चिपळ्या घेऊन माईक समोर उभा राहील, तेव्हा तो काय बोलेल
तो वडिलांसारखा रेकॉर्ड ब्रेक गर्दी खेचेल की नवीन विचारांची क्रांती घडवून आणेल? मित्रांनो, कृष्णा निवृत्ती देशमुख हे नाव येत्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचणार. त्याच्याकडे महाराजांचं पुण्य आहे, नामदेव शास्त्रींचा आशीर्वाद आहे, ओशोंची बुद्धिमत्ता आहे. हे त्रिकूट जेव्हा एकत्र येईल, जेव्हा वारकरी संप्रदायाला एक आधुनिक चेहरा मिळेल. अनेकांना प्रश्न पडला होता की इंदुरीकर महाराजांचा वारस कोण? त्यांना त्यांचे उत्तर मिळालं. तो वारस म्हणजे भगवानगडाच्या मातीमध्ये तपश्चर्या करणारा तो कृष्णा आहे. तो शांत आहे, पण ही शांतता वादळापूर्वीची आहे. का? कारण आताच त्याने एक असं वादळ उठवलं आहे की विचारू नका. तुम्हाला ठाऊक असेल की विवाहामध्ये नवरदेवाची कानपिळी करण्याची प्रथा असते. त्यावेळी नवरीचा भाऊ नवरदेवकडे मागणी करतो. तर कृष्णा इंदुरीकर यांनी आपल्या भाऊजीकडे काय मागावे, तर त्याने चक्क 41 लाख रुपयांची थार गाडी मागितली होती. आता मला सांगा, इतकी मोठी मागणी केल्यावर नवरदेव कोमात जाणार नाही का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.